श्रीमंत सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सवाचं भव्य आयोजन. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग परिवाराकडून जोरदार तयारी. 11व्या वर्षात प्रवेश. श्रीमंत सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सवाचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग परिवाराच्या वतीनं जोरदार तयारी सुरू आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांचा लाभ या महोत्सवातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. या महोत्सवाचं नियोजन सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक पद्धतीनं करण्यात येत असून कृषी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमानं यशस्वी 11 वर्ष पूर्ण केली आहेत. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच पांडुरंग परिवाराचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोकप्रिय सभापती हरिदास दादा गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे तसेच सर्व संचालक व पदाधिकारी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. यावेळी बोलताना सभापती हरीशदादा गायकवाड काय म्हणतायत पहा. मला बोलवलं नाही बरं. लग्नाला बोलवलं नाही बरं. भावसाहेब झाले माझं नाव. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांचा वारसा जपण्यात येतो. माजी आमदार प्रशांत परिचारक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रदर्शन भरवण्याचं मला एक ठरवलं आहे. गेली 10 वर्ष झाले, 11 वर्ष आले प्रदर्शन चालू आहे. यावर्षी कसं असणार आणि काय विशेष असणार? यावर्षी दरवर्षीपेक्षा स्टॉल जास्त असणार. आता सध्या शेतीची जी गरज आहे एआय टेक्नॉलॉजी, त्या एआय टेक्नॉलॉजीवर भर असणार. त्याचे स्टॉल जास्त असणार आणि ज्वलंत प्रश्न जे शेतीचे आहेत त्याला सोल्युशन काय देता येईल, त्या दृष्टीने मार्केटमध्ये नवीन काय तयार झालंय ते सगळं तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांना बघायला मिळणार. प्रत्येक वेळेप्रमाणे फडणवीस साहेब आताही येत आहेत. मग शेतकऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी मिळणार? आनंदाची बातमी काय, कर्जमाफी आता जाहीर केलेली आहे. 7.5 HP आतल्या मोटरीचं लाईट बिल जवळजवळ 44,000 कोटी माफ केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आनंदाची काय अजून गोष्ट असणार आहे? आणि खरं तर कर्जमाफी आणि लाईट बिल माफी हे केल्याबद्दल सरकारचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा आम्ही मेळावा ठेवलेला आहे. या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना म्हणजे आनंदाची बातमी मिळणार आहे त्याच पद्धतीने पांडुरंग परिवाराला मिळणार आहे का? आणि पांडुरंग परिवाराची देखील नाराजगी असल्याचे समजतं. पांडुरंग परिवार नाराज आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला? आमचा परिवार नाराज वगैरे काही नाहीये. आनंदाची बातमी मिळेल असं आनंदाची बातमी आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री साहेब आमच्या पांडुरंग परिवाराच्या कार्यक्रमाला हजर राहतायत, हीच गोष्ट आमच्या दृष्टीनं आनंदाची आहे. प्रदर्शन किती दिवस राहणार? प्रदर्शन 5 दिवस राहणार. आज आपण औपचारिक नारळ फोडलेला आहे. उद्यापासून लोकांना, शेतकऱ्यांना बघायसाठी उपलब्ध असणार. बॅनर लागतात. प्रशांत परिचारक हे जिल्ह्याचे नेतृत्व मानलं जातं. फडणवीस साहेबांनी अनेक वेळा त्याचं उदाहरण दिले. पण काही ठिकाणी बॅनर लागले. विद्यमान आमदारांकडून त्या ठिकाणी प्रशांत मालकांचा फोटो अतिशय लहान पद्धतीने लावला गेलाय. त्यावर पांडुरंग परिवाराचा सच्चा कार्यकर्त्यांना आपल्याला काय वाटतं? नाही, एकतर मी डिजिटल बघितलेच नाहीत. आमच्या परिवारानं तर अख्ख्या शहरामध्ये एकही डिजिटल लावलेलं नाही. आणि ज्यांनी कुणी लावले असतील ते सुद्धा मी बघितलेले नाहीत. आणि समजा तुम्ही म्हणता तसं छोटा टाकला असेल तर ते काय त्यांनी स्वतः सांगितलं असेल असं काय मला वाटत नाही. ते प्रिंटिंग वाल्याकडून किंवा कसं तरी मग झाला असेल काहीतरी. त्यामुळे तो काय एवढा गंभीर प्रश्न आहे असं पांडुरंग परिवाराच्या वतीने मला तरी वाटत नाही. ज्याच्या जीवावर निवडून यायचं त्याचाच फोटो छोटा मग एखाद्यानं बदलून घेतले असते बॅनर, असा थोडा काय खर्च येणार आहे? नाही, आता मी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा आवताडे ज्या दिवशी मला भेटतील त्या दिवशी हा प्रश्न मी निश्चितपणानं पांडुरंग परिवाराच्या वतीने त्यांना विचारेल. सीएम येत आहेत कार्यक्रमाला, त्यांच्याबरोबर अजून कोण मंत्री असणार आहेत? अजून कृषी मंत्री दत्तामामा भरणे, पणन मंत्री जयकुमारजी रावल साहेब, पुन्हा पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, हे 4 जण येणार आहेत. पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये बेदाण्याला उच्चांकी भाव मिळालेला आहे.
तुमच्यावर असते काय प्रतिक्रिया आहे? उच्चांकी भाव देण्यामध्ये काय मार्केट कमिटीचं योगदान आहे असं काय मला वाटत नाही. शेवटी मार्केटचा भाव हा मागणी आणि पुरवठा ह्या सूत्रावर चालतो. मागणी जास्त असेल, पुरवठा कमी असेल, रेट जादा मिळणार. पुरवठा जास्त असला, मागणी कमी असली, रेट डाऊन होणार आहे. परंतु जे काय आम्ही या 2 वर्षामध्ये थोडेफार बेदाण्याच्या सौद्याच्या बाबतीत जे सुधारणा केल्या, धोरणात्मक बदल केले, त्याचा हा परिणाम आहे असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. आणि हे परिणाम जे दिसत आहेत ते आमचे माजी नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक असतील, इटोपिनचे चेअरमन आदरणीय उमेशजी परिचारक असेल, यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व, वेळोवेळी त्यांनी दिलेले सल्ले आणि ह्याचा आधार घेऊन आम्ही एक कुठंतरी नवीन नियमावली बनवली बेदाण्याच्या सौद्याच्या बाबतीत आणि ती यशस्वी होताना आज दिसत आहे असं मला वाटतं.